हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या पॉइंट्स घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की बरेच कॅन्डिडेट आहेत वर्क फ्रॉम होम जॉबसाठी अप्लाय करतात, बट त्यांना माहितच नसते की इंटरव्ह्यू कसा घेतला जातो, इंटरव्ह्यूसाठी कुठले क्वेश्चन विचारले जातात, किती राउंड्स होतात, किंवा झूम मीटिंग मध्ये आपल्याला कसं बोलायचं आहे, बॅकग्राऊंड कसं ठेवायचं आहे, ऑडिओ कसं ठेवायचे आहे, आणि इंटरव्ह्यूच्या दरम्यान जे किती राउंड्स होतात आणि प्रत्येक राउंड मध्ये काय काय विचारलं जाते ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. सोबतच स्वतःचा अनुभव देखील सांगणार आहे. सगळी माहिती मी सांगणार आहे. इन डिटेल व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्याला काय करायचे आहे, कुठल्या मिस्टेक आहेत ज्या करायच्या नाही आहेत, सगळं काही आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ थोडा लॉंग होईल तरी चालेल, बट पूर्ण व्हिडिओ वॉच करा. एकही सेकंड मिस करू नका, कारण प्रत्येक सेकंड मध्ये मी महत्वाची माहिती कव्हर करत आहे. पहिलं कॉमन क्वेश्चन म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये किती राउंड्स होतात. तर स्टार्टअप कंपन्यांचे जे राउंड होतात ते एकच राउंड मध्ये आपला इंटरव्ह्यू फायनल केला जातो, कारण त्यांच्याकडे कमीत कमी सॅलरीच्या जॉब असतात. त्यामुळे ते एकाच राउंड मध्ये बेसिक इन्फॉर्मेशन विचारतात आणि बेसिक इन्फॉर्मेशनच्याच याच्यावरती आपल्याला जॉब इथं मिळते. बट ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या जसं की अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, किंवा मोठ्या ब्रँडच्या कंपन्या आहेत, त्या जेव्हा वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात तेव्हा त्या 3 राउंड मध्ये आपले इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. पहिला आहे स्क्रीनिंग राउंड, दुसरा आहे स्किल राउंड आणि तिसरा आहे एचआर राउंड. आता स्क्रीनिंग राउंड जो आहे तो रिक्रुटर कंडक्ट करतो. तुम्ही बघितले असेल की Naukri.com किंवा इंटरशाला आहे, इंडीड आहे, लिंक्डइन आहे, यामध्ये रिक्रुटर काय करतात, पोस्ट अपलोड करतात. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ते स्वतःच्या पोस्ट रिक्रुटरला हँडओव्हर करतात आणि रिक्रुटर काय करतात, त्या पोस्ट अपलोड करतात. आणि जेव्हा आपण अप्लाय करतो तर बरेचसे रिझ्युमे काय होतात, तिथून शॉर्टलिस्ट केले जातात आणि ज्याही रिझ्युमे शॉर्टलिस्ट केले जातात त्यांचे इंटरव्ह्यू रिक्रुटर कंडक्ट करतो. आणि रिक्रुटर फक्त 2च स्किल इथं चेक करतात. तर पहिली आहे कॉन्फिडन्स लेवल आणि दुसरं आहे कम्युनिकेशन. तर ह्या 2 स्किलवर आपला हा राउंड काय होतो, क्लिअर होतो. रिक्रुटर काय करतो, 2 टाईपनी आपला इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. पहिला आहे कॉलिंगनी सुद्धा किंवा दुसरा आहे व्हर्च्युअली म्हणजे झूम मीटिंग मध्ये. 2 पैकी एक आपला इंटरव्ह्यू इथं कंडक्ट केला जातो. तर बघा, यामध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ हा क्वेश्चन कॉमनली विचारला जातो आणि आपला कॉन्फिडन्स लेवल आणि आपला कम्युनिकेशन स्किल इथं चेक केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्हाला इंग्रजी येत नाही, तर आम्ही कम्युनिकेशन स्किल म्हणजे नेमकं काय. तर बघा, लोकल लँग्वेजच्या ज्या जॉब असतात, जसं मराठी मधल्या जॉब, हिंदी मधल्या जॉब, तर त्या लोकल लँग्वेज मध्ये इथं कम्युनिकेशन चेक केला जातो. इंग्लिशचा बेसिक नॉलेज इथं चेक केला जातो. आपण कॉन्फिडंटली आन्सर देत आहोत की नाही, नर्वस आहोत की काय, हे सगळं काही इथं चेक केलं जातो आणि त्यानंतर आपल्याला सेकंड राऊंड मध्ये पाठवलं जातं. तर सेकंड राऊंड जो आहे तो स्किल राऊंड म्हणजे जसं टायपिंग जॉब असेल तर टायपिंगची स्किल इथं चेक केली जाते. कस्टमर सपोर्टची जॉब असेल तर आपली कम्युनिकेशन स्किल इथं चेक केली जाते. टेलिकॉलिंगची जॉब असेल तर आपली बघा इथं मॉक कॉल्स चेक केल्या जातात की आपण कस्टमर सोबत कसे बोलत आहोत, कस्टमरच्या क्वेरी हँडल करत आहोत की नाही, कस्टमरला काही प्रश्न आले तर ते आपण सॉल्व्ह करू शकणार आहोत की नाही. जसे काउन्सिलिंगचे जॉब असतील तर आपण मुलांसोबत कसे बोलू शकतो, मुलांना कसे कन्वे करू शकतो, हे सगळं काही आपलं चेक केलं जातं. स्किल लेवलचा हा राऊंड असतो आणि त्यामध्ये आपली स्किल इथं चेक केली जाते. कॉन्फिडंटली राहा, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा, एवढंच तुमचं काम आहे. आणि जेवढी जास्त तुम्ही इम्प्रूव्हमेंट कराल तेवढे जास्त तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस इथं वाढतात. आता बघा, मी 20 जे प्रश्न आहेत जे कॉमनली प्रत्येक जॉबमध्ये विचारले जातात, गव्हर्नमेंटची जॉब असो किंवा प्रायव्हेट जॉब असो, 20 क्वेश्चनची मी एक पीडीएफ आहे ते टेलिग्राम मध्ये पोस्ट केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. सर्व क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ते तुम्ही रट्टा मारून घ्या. तेच कॉमनली क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जातात. थर्ड जो राऊंड आहे तो सगळ्यात महत्वाचा राऊंड आहे. यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं सिलेक्शन पक्क होणार आहे. तर यामध्ये 4 ज्या गोष्टी आहेत ते एचआर चेक करतो. पहिला आहे कॉन्फिडन्स, दुसरा आहे ॲटिट्यूड, तिसरा आहे कम्युनिकेशन आणि चौथा आहे स्टॅबिलिटी. कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही नर्वस आहात की कॉन्फिडंटली आन्सर देत आहात ते चेक करतात. ॲटिट्यूड म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे की निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे तो चेक करतात. कम्युनिकेशन कसं आहे ते चेक करतात. आणि स्टॅबिलिटी म्हणजे कंपनीला लॉंग टर्म एम्प्लॉय पाहिजे आहे आणि तुम्ही लॉंग टर्म पर्यंत त्या कंपनीसाठी जोडून राहू शकता की नाही ते आणि त्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त वेळपर्यंत तुम्ही काम करण्याची तुमची स्टॅबिलिटी आहे की नाही ते सुद्धा ते चेक करतात. तर ह्या 4 गोष्टीवर एचआर राऊंड आपला डिपेंड असतो. घाबरून जाऊ नका, सगळं काही आपल्याला येतो. आपल्याला कमी आन्सर येत असतील तरी चालेल, पण कॉन्फिडेंटली तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत, कम्युनिकेशन चांगलं ठेवायचं आहे. आता बघा, यामध्ये 3 जे क्वेश्चन आहेत ते कॉमनली विचारले जातात. पहिला आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ. त्यामध्ये तुम्हाला स्वतःचे नाव सांगायचे आहे, स्वतःचे एज्युकेशन सांगायचे आहे, जसं की माय नेम इज दिस आणि आय हॅव पास्ड माय एसएससी एक्झाम इन इयर सांगायचे आहे आणि तुमचं विथ पर्सेंटेज सांगायचे आहे.
मग SSC झाल्यानंतर HSC झालं असेल, डिप्लोमा झालं असेल, डिग्री झालं असेल, जो काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तो सांगायचा आहे, सोबत इयर सांगायचे आहेत आणि पर्सेंटेज सांगायचे आहेत. जर तुम्ही रिसेंटली काही इंटर्नशिप केलेली असेल किंवा कोणताही कोर्स केलेला असेल, आय हॅव रिसेंटली कम्प्लिटेड इंटर्नशिप असं वगैरे सांगायचं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटचं नाव देखील सांगायचं आहे. तर जो सेकंड क्वेश्चन आहे, वाय शुड वी हायर यू, याचे आन्सर तुम्हाला कॉन्फिडेंटली द्यायचे आहे. बघा, आय एम अ क्विक लर्नर, आय एम अ हार्ड वर्किंग, आय एम अ रेडी टू गिव्ह माय बेस्ट. एवढं सिंपल आन्सर तुम्हाला द्यायचे आहे, बट कॉन्फिडेंटली द्या, नक्की तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे. शेवटचा जो आहे तो क्वेश्चन आहे, वाय डू यू वॉन्ट दिस जॉब, तुम्हाला ही जॉब का बरं पाहिजे, त्याचे पण आन्सर तुम्हाला प्रॉपरली द्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे तिन्ही राऊंड कंडक्ट केले जातात आणि तिन्ही राऊंडचे सविस्तरपणे तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. जेव्हाही तुमची झूम मीटिंग कंडक्ट होते तेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड प्लेन ठेवा. तुमच्या घरामध्ये जास्त जागा नसेल तर पांढरी भिंत असेल तर पांढऱ्या भिंतीच्या समोर तुम्ही बसून चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू द्या. आणि बघा, लक्षात ठेवा की जे ही रूम आहे त्या रूम मध्ये कोणीच नको, कोणताही नॉईस नको, अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. व्हॉइस क्लिअर ठेवायची आहे, ऑडिओ क्लिअर ठेवायचे आहे, व्हिडिओ क्लिअर ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचे आहे. व्हर्च्युअली आपले इंटरव्ह्यू होतात, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये, अर्ध्या तासामध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये आपलं सिलेक्शन इथं डिपेंड असतो. तर आपले 15 मिनिटं खूप महत्वाचे असतात आणि 15 मिनिटांमध्येच आपल्याला इम्प्रूव्ह करून दाखवायचे असते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेनिंग. आता तुम्हाला वाटेल की आमचे 3 राऊंड झाले तर आमचं सिलेक्शन झालं, आम्हाला चांगली पोस्ट मिळाली, आमची सॅलरी फिक्स झाली. तर तसं नाही. ट्रेनिंग ही काय असते, प्रत्येक ज्या कंपन्या असतात ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची. तर ह्या 6 महिन्याच्या दरम्यान आपल्याला काही कंपनीबद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिली जाते, कंपनीचे प्रोजेक्ट समजवले जातात किंवा कंपनीचे गाईडलाईन्स आहेत, कंपनीमध्ये कोणते सॉफ्टवेअर यूज करतात किंवा कंपनी कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे ते सगळं काही आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाते. टेलिकॉलिंगचे जर जॉब असतील तर आपल्याला कस्टमर सोबत कसं बोलायचं, कुठले प्रोजेक्ट आहेत, कुठल्या कस्टमरला आपल्याला कॉल करायचे आहेत किंवा कुठले जे स्टुडंट आहेत ते त्यांना कॉल करायचे, सगळं काही आपल्या ट्रेनिंगमध्ये सांगितलं जाते. तर यामध्ये गाईडलाईन्स असतात किंवा टायमिंग्स दिला जातो, त्या टायमिंगमध्ये आपल्याला वर्क कम्प्लीट करून द्यायचा असतो. आपल्याला असं वाटते की ट्रेनिंग आपण कसंही लाईटली दिली तरी पण आपलं सिलेक्शन पक्का आहे, पण तसं नाही. ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही चांगलं 100% द्याल तेव्हाच आपलं सिलेक्शन इथं पक्का होतो, चांगली सॅलरी सुद्धा मिळते आणि आपली पोझिशन सुद्धा सिक्युअर होते. त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंगकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. तर अशा प्रकारे वर्क फ्रॉम होम जॉबसाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचे आहे. जर तुमचं कॉन्फिडन्स लेवल लो असेल, कम्युनिकेशन स्किल लो असेल, तर तुम्हाला एकच काम करायचे आहे. जेही मी 20 क्वेश्चन दिलेले आहेत त्या 20 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला रट्टा मारायचे आहे. जर तुमच्या सोबत कोणी नसेल तर तुम्हाला स्वतःला आरच्या समोर उभं ठेवायचे आहे आणि ते पूर्ण क्वेश्चन तुम्हाला कॉन्फिडंटली 8 ते 10 वेळा रिपीटेड करून बोलायचे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा, स्वतःची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा आणि ज्याही जॉबसाठी अप्लाय करता त्या जॉबसाठी तुम्ही अशा प्रकारे इंटरव्ह्यू द्या. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती समजली असेल. काही क्वेरी राहिली असतील, काही प्रश्न राहिले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्यांचे सुद्धा आन्सर देणार. प्रत्येक कमेंटचे आन्सर देणं पॉसिबल नसते, बरेच कमेंट्स आले होते, त्यासाठी मी हा व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. आणि बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपॉर्च्युनिटी सांगणार आहे, वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा, कारण त्यांना सुद्धा हेल्प मिळेल, त्यांना सुद्धा त्यांची ड्रीम जॉब 2026 मध्ये नक्की मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.